नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ आहे MTDC गणपतीपुळे येथील बांबू ट्री हाऊस प्रॉपर्टीचा. तर MTDC गणपतीपुळे गेटमधून एंट्री केल्यापासून बांबू ट्री हाऊस प्रॉपर्टीपर्यंत जाण्यासाठी जो रस्ता आहे तो या व्हिडिओमध्ये कवर केलेला आहे. तशी ही खूप मोठी प्रॉपर्टी आहे आणि बांबू ट्री हाऊस त्याचाच एक भाग आहे. तर तिथे पोहोचण्यापर्यंतचा जो रस्ता आहे तो इथे कवर केला आहे. रिसेप्शन पहिले एंट्री केल्या उजव्या हाताला इकडून दिसेल तुम्हाला. आता मी झूम करतो. हे बघा, हे पहिले MTDCचे रिसेप्शन इथे लिहिलं आहे आणि त्यांचे ट्री हाऊसचे रिसेप्शन सेपरेट आहे, जे की आपल्याला त्या प्रॉपर्टीवर गेल्यावर भेटेल. इथून पुढे गेल्यावर एक तुम्हाला रेस्टॉरंट लागेल. तिथून तुम्हाला राईट घ्यायचा आहे. हे कॉर्नरला रेस्टॉरंट आहे. इथून आपण राईट घेतलेला आहे. आता आपण सरळ सरळ चाललो आहे. तुम्ही बघत असाल दोघं बाजूला नारळाची झाड आहेत. छान प्रॉपर्टी आहे. इथूनच हा रस्ता VIP लॉन्जला आणि बाकीच्या सूट्सला जातो. आता तो बोर्ड तुम्हाला पुढे दिसेलच. हे बघा, हा एक बोर्ड लावला आहे ज्याच्यावर लिहिलं आहे की बाकीच्या VIP सूट किंवा एक्झिक्युटिव्ह सूट ते त्या साईडला आणि बांबू ट्री हाऊस सरळ आहे. तर आपण बांबू ट्री हाऊसला जाण्यासाठी सरळ रस्ता घेतलेला आहे. हा रस्ता सिमेंटचा आहे आणि चांगला रोड आहे. आजूबाजूला बघू शकता तुम्ही झाडं आहेत दोघं साईडला. आंब्याची वगैरे पण झाडं दिसतील तुम्हाला इकडे. आणि हा रस्ता जातो थेट बांबू ट्री हाऊस प्रॉपर्टीला. तरी हे बऱ्यापैकी अंतर आहे, त्याच्यामुळे इट इज रिकमेंडेड की तुम्ही कारने गेलात तर चांगली गोष्ट आहे. चालत जाण्यासाठी थोडासा लांब आहे हा रस्ता. पुढे गेल्यावर खाली असा एक उतार लागेल, जिथून की तुम्ही ती प्रॉपर्टीचा व्ह्यू बघू शकता. हे बघा, आपण आता इथे ऑलमोस्ट पोहोचलो आहे आणि इथे जो व्ह्यू आहे तो हा आपल्या बांबू ट्री हाऊसचा आहे. इकडे पोहोचलो आहे आपण या बांबू ट्री हाऊस प्रॉपर्टीला. बाकीचे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू डिटेल्स.